मंगोलियाच्या राष्ट्राध्यक्षांनी घेतली राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंधांचा अधिक विस्तार करण्यावर उभय राष्ट्राध्यक्षांची सहमती. मंगोलियाचे राष्ट्राध्यक्ष खुरेलसुखउखना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात द्विपक्षीय चर्चा आणि 10 सामंजस्य करार. मंगोलियन नागरिकांना मोफत ई-व्हिसा देण्याची भारताची घोषणा. नवी दिल्लीत आज ब्राझीलचे उपराष्ट्रपती जेरार्डो अल्कमेन आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची भेट. उभय देशांदरम्यान संरक्षण क्षेत्रातल्या बहुआयामी संबंधांचा घेणार आढावा. संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर भारताची 7व्यांदा निवड. मानवाधिकार आणि मूलभूत स्वातंत्र्याप्रती भारताची वचनबद्धता अधोरेखित. अमेरिकेच्या आयात शुल्कानंतरही भारताचा विकास दर वेगानं वाढणार. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं 6.6% दिला सुधारित अंदाज. कॅनडा सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्री अनिता आनंद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळानं मुख्यमंत्र्यांची घेतली भेट. विविध क्षेत्रात सहकार्य आणि विकासाच्या विविध संधींवर चर्चा. ऑक्टोबर अखेरीस मुंबईत होणाऱ्या जागतिक मेरीटाईम सप्ताहादरम्यान 10 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक अपेक्षित. सर्बानंद सोनोवाल यांची माहिती. माता रमाबाई आंबेडकर आणि कामराजनगरमधल्या झोपडपट्टी पुनर्वसन योजनेचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन. प्रकल्प 2 वर्षात पूर्ण करण्याचं आश्वासन. सर्व पात्र गावांना सामूहिक वनहक्क द्यावेत. तसंच जंगल नसलेल्या मात्र 50%पेक्षा अधिक आदिवासी लोकसंख्येच्या गावांचाही पेसामध्ये समावेश करावा. अजित पवार. महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडे विविध मागण्यांचं निवेदन केलं सादर. मतदार याद्यांमध्ये सुधारणा करण्याची मागणी. विधानसभेसाठी निश्चित केलेल्या यादीत बदल करण्याची कार्यवाही राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यकक्षेत नाही. याद्यांमध्ये नाव नसेल तर मतदारांनी तक्रार दाखल करावी. आयोगाचं स्पष्टीकरण. आणि रस्त्यावरच्या खड्ड्यात पडून किंवा खराब रस्त्यांमुळे अपघातात मृत्यू झाल्यास पीडिताच्या कुटुंबियांना 6 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश. नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी भक्ती